नमस्कार विद्यार्थी मित्र हो, श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 6 ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणातील सुरुवातीला ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती अभ्यासणार आहोत. ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे किंवा नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टीचे 2 विभागात वर्गीकरण केले आहे. पहिला विभाग नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा विभाग कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी. नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्यात नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, तर कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठरज्जू प्राण्यांच्यात नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. नोटोकॉर्ड म्हणजेच पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठ म्हणजेच पाठीकडील बाजूस असते. तर आता नॉन कॉर्डेट्स म्हणजेच असमपृष्ठरज्जू प्राण्यांची कॅरेक्टर्स म्हणजे काही वैशिष्ट्ये अभ्यासूया. फर्स्ट कॅरेक्टर, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड म्हणजेच शरीरामध्ये पृष्ठरज्जू नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. सेकंड कॅरेक्टर, फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ॲब्सेंट म्हणजेच ग्रसनीमध्ये कल्लाविद्रे नसतात. नर्व्हकॉर्ड म्हणजे चेतारज्जू असेल तर तो सॉलिड अँड पेयर्ड म्हणजे भरीव आणि युगमागी असून शरीराच्या अधर म्हणजे पोटाकडील बाजूस असतो. चौथं वैशिष्ट्य, हृदय असेल तर ते शरीराच्या डॉर्सल साईड म्हणजे पृष्ठबाजूस असते. नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी 10 फायलम म्हणजे 10 संघात विभागले आहेत. तेच 10 संघ पुढीलप्रमाणे आहेत. फर्स्ट फायलम, फायलम प्रोटोझोआ म्हणजेच संघ आदिजीव. सेकंड फायलम, फायलम पोरिफेरा म्हणजेच रंध्रीय प्राणीसंघ. थर्ड फायलम, फायलम सिलेंट्राटा और निडारिया म्हणजेच सिलेंट्राटा किंवा निडारिया प्राणीसंघ. फोर्थ फायलम, फायलम प्लॅटिहेल्मिंथिस म्हणजेच चपट्या कृमींचा संघ. फिफ्थ फायलम, फायलम एस्केल्मेंथिस म्हणजेच गोलकृमी प्राणीसंघ. सिक्स्थ फायलम, फायलम एनिलिडा म्हणजेच वलयी प्राणीसंघ. सेवन्थ फायलम, फायलम आर्थ्रोपोडा म्हणजेच संधिपाद प्राणीसंघ. एट्थ फायलम, फायलम मोलुस्का म्हणजेच मृदुकाय प्राणीसंघ. नाइन्थ फायलम, फायलम इकायनोडर्माटा म्हणजेच कंटकचर्मी प्राणीसंघ. अँड 10th फायलम, फायलम हेमिकॉर्डाटा म्हणजेच अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ. तर आता कॉर्डेट्स म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राण्याची कॅरेक्टर्स म्हणजे वैशिष्ट्ये अभ्यासूया. फर्स्ट कॅरेक्टर, बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या मध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. सेकंड कॅरेक्टर, फॅरेंजियल गिल स्लिट्स और लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन म्हणजेच श्वसनासाठी कल्लाविद्रे किंवा फुफ्फुसे असतात. तिसरं वैशिष्ट्य, नर्व्हकॉर्ड म्हणजेच चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या डॉर्सल साईड म्हणजेच पृष्ठबाजूस असतो. फोर्थ कॅरेक्टर, हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी म्हणजेच हृदय शरीराच्या अधर किंवा पोटाकडील बाजूस असते. ऑल कॉर्डेट्स म्हणजेच सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच फायलम म्हणजेच संघात केला आहे. त्या फायलम म्हणजे संघाचे नावसुद्धा फायलम कॉर्डेटा म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राणीसंघ असेच ठेवले आहे. फायलम कॉर्डेटा म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राणीसंघाची विभागणी 3 सबफायलम म्हणजेच 3 उपसंघात केली आहे. हे 3 उपसंघ पुढीलप्रमाणे आहेत. फर्स्ट सबफायलम युरोकॉर्डेटा, सेकंड सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा अँड थर्ड सबफायलम वर्टिब्रेटा म्हणजेच पहिला उपसंघ युरोकॉर्डेटा, दुसरा उपसंघ सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा उपसंघ वर्टिब्रेटा. सबफायलम वर्टिब्रेटा म्हणजेच उपसंघ वर्टिब्रेटाचे पुन्हा 6 क्लास म्हणजे 6 वर्गात वर्गीकरण केले आहे. ते पुढीलप्रमाणे. फर्स्ट क्लास, क्लास सायक्लोस्टोमॅटा म्हणजेच चक्रमुखी प्राणीवर्ग. सेकंड क्लास स्पायसेस म्हणजेच मत्स्य प्राणीवर्ग. थर्ड क्लास, क्लास ॲम्फिबिया म्हणजेच उभयचर प्राणीवर्ग. फोर्थ क्लास, क्लास रेप्टिलिया म्हणजेच सरीसृप प्राणीवर्ग. फिफ्थ क्लास, क्लास एव्ज म्हणजेच पक्षीवर्ग. फर्स्ट क्लास, क्लास मॅमेलिया म्हणजेच सस्तन प्राणीवर्ग. आता तुमच्या समोर कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राणीसृष्टीची प्रचलित वर्गीकरणाचा तक्ता जो आहे त्या तक्त्याचा अभ्यास करू. किंगडम ॲनिमेलिया म्हणजेच प्राणीसृष्टी आणि प्राणीसृष्टीमध्ये सर्व प्राण्यांचा समावेश होतो. किंगडम ॲनिमेलिया म्हणजे प्राणीसृष्टी मुख्य 2 गटात विभागला आहे.
1. सब किंगडम नॉन कॉर्डेट्स म्हणजे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि 2. सब किंगडम कॉर्डेट्स म्हणजे उपसृष्टी समपृष्ठरज्जू. नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्यात नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, तर कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठरज्जू प्राण्यांच्यात नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. सब किंगडम नॉन कॉर्डेट्स म्हणजे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू 10 फायलम म्हणजे 10 संघामध्ये विभागला आहे. ते 10 फायलम म्हणजेच ते 10 संघ पुढील प्रमाणे आहेत. फायलम प्रोटोझोआ म्हणजेच संघ आदिजीव, फायलम पोरिफेरा म्हणजेच रंध्रीय प्राणीसंघ, फायलम निडारिया म्हणजेच निडारिया प्राणीसंघ, फायलम प्लॅटेलमेंथिस म्हणजेच चपट्या कृमींचा संघ, फायलम एस्कॅलमेंथिस म्हणजेच गोल कृमी प्राणीसंघ, फायलम एनिलिडा म्हणजेच वलयी प्राणीसंघ, फायलम आर्थ्रोपोडा म्हणजेच संधिपाद प्राणीसंघ, फायलम मोलुस्का म्हणजे मृदुकाय प्राणीसंघ, फायलम इकायनोडर्माटा म्हणजेच कंटकचर्मी प्राणीसंघ आणि फायलम हेमिकॉर्डाटा म्हणजेच अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ. किंगडम कॉर्डेटा म्हणजे उपसृष्टी समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच फायलम म्हणजे एकाच संघात केला आहे, तो म्हणजे फायलम कॉर्डेटा म्हणजेच संघ समपृष्ठरज्जू. फायलम कॉर्डेटा म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणीसंघाची विभागणी 3 सबफायलम म्हणजेच 3 उपसंघात केली आहे. हे 3 सबफायलम म्हणजेच 3 उपसंघ: 1 युरोकॉर्डेटा, 2 सॅफॅलोकॉर्डेटा, 3 व्हर्टिब्रेटा आणि शेवटी सबफायलम व्हर्टिब्रेटा म्हणजेच उपसंघ व्हर्टिब्रेटाचे परत 6 क्लास म्हणजेच 6 वर्गात वर्गीकरण केले आहे. पहिला वर्ग चक्रमुखी प्राणी वर्ग म्हणजेच क्लास सायक्लोस्टोमॅटा, दुसरा वर्ग मत्स्य प्राणी वर्ग म्हणजेच क्लास पायसेस, तिसरा वर्ग उभयचर प्राणी वर्ग म्हणजेच क्लास एम्फिबिया, चौथा वर्ग सरीसृप प्राणी वर्ग म्हणजेच क्लास रेप्टिलिया, 5वा वर्ग क्लास एव्ज म्हणजे पक्षी वर्ग आणि 6वा वर्ग सस्तन प्राणी वर्ग म्हणजेच क्लास मॅमेलिया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फायलम म्हणजेच जे संघ आहेत त्यांची कॅरेक्टर्स म्हणजेच लक्षणं अभ्यासायची आहेत. आजचा अभ्यास कन्व्हेन्शनल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राणीसृष्टीचे प्रचलित वर्गीकरणाचा जो तक्ता दिला आहे तो तक्ता वहीमध्ये लिहा. धन्यवाद.